जम्मू काश्मीरमधील पुलवामा या जिल्ह्यातल्या राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या लष्कराच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला होता. त्यामध्ये हडपसर जवळील भेकाईनगर येथील जवान सौरभ नंदकिशोर फराटे यांच्यासह 3 जवान शहीद झालेत. यावेळी महामार्गाजवळील नागरी वस्तीमुळे लष्कराला प्रत्युत्तर देता आलं नाही. त्यामुळे दहशतवादी पसार झालेत. पुलवामा जिल्ह्यातील पंपोरा शहरातल्या जम्मू काश्मीर महामार्गावरील कालदाबाद या परिसरामधनं हे जवान लष्कराच्या वाहनामधनं जात होते. त्यावेळी मोटरसायकलीवरनं आलेल्या 6 दहशतवाद्यांनी गाडीवर अंधाधुंद गोळीबार केला. त्यामध्ये सौरभ फराटेंसह 3 जवान शहीद झालेत तर 2 जवान जखमी झालेत. दहशतवादी हल्ल्यामध्ये सौरभ फराटे हे शहीद झाल्याचं वृत्त समजताच हडपसर भेकाईनगर परिसरामध्ये शोककळा पसरली आहे. काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या सौरभ नंदकिशोर फराटे यांच्या पार्थिवावर सकाळी लष्करी इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आपल्या वीर सुपुत्राला शेवटचा निरोप देण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली होती. सौरभ फराटे अमर रहे, भारत माता की जय अशा घोषणा यावेळी उपस्थितांकडून देण्यात आल्या. भेकाईनगर आणि हडपसर येथील चौकामध्ये शहीद सौरभ फराटे अमर रहे असे फलक लागलेले दिसत आहेत. परिसरातील दुकाने देखील बंद ठेवण्यात आली होती. सकाळी 8 वाजता त्यांची अंत्ययात्रा निघाली. संपूर्ण रस्त्यावर शहीद सौरभ यांना निरोप देण्यासाठी गर्दी जमली होती. अंत्यसंस्कारासाठी गंगानगर येथील मैदानामध्ये चौथरा बांधण्यात आला होता. अंत्यविधीला जलसंपदा मंत्री विजय बापू शिवतारे, खासदार अनिल शिरोळे, पुण्याचे महापौर प्रशांत जगताप तसेच अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होते. गुरुदत्त कॉलनी येथे फराटे कुटुंबीय भाड्याने राहत होते. वडील नंदकिशोर फराटे किर्लोस्कर कंपनीमध्ये नोकरीस होते तर आई मंगल फराटे या गृहिणी आहेत. महाविद्यालयीन शिक्षण घेता घेता सौरभ सैन्यामध्ये भरती झाले. त्यांचा लहान भाऊ रोहित देखील सैन्य दलामध्ये कार्यरत आहे. सौरभ शहीद झाल्याची माहिती रोहितला प्रथम समजली. त्याने वडिलांना मोबाईलवरून ही माहिती कळवली. फराटे कुटुंबीय मूळचे शिरूर तालुक्यातील मांडवणगण फराटा येथील. देशासाठी काहीतरी करण्याची उर्मी सौरभमध्ये शालेय जीवनामध्ये एनसीसी मध्ये असतानापासून निर्माण झाली होती. त्यांनी 12वीची परीक्षा हडपसर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयामध्ये दिली. त्यानंतर सैन्य दलामध्ये भरती होण्यासाठी अनेक वेळा त्यांनी प्रयत्न केले. अखेर 2004 साली बारामती येथे झालेल्या भरतीमध्ये त्यांची निवड झाली. त्यांच्या 2 वर्ष आधी त्यांचा लहान भाऊ रोहित भरती झाला होता. सौरभ फराटे यांनी सैन्य दलामध्ये 13 वर्ष ओडिशा, नाशिक, मुंबई आणि जम्मू काश्मीर येथे सेवा बजावली आहे. सौरभ यांना जुळ्या मुली आहेत. 2 महिन्यांपूर्वी मुलींच्या वाढदिवसासाठी सुट्टी घेऊन सौरभ आले होते. त्यांनी जुळ्या मुलींचा पहिला वाढदिवस 24 ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला. त्यानंतर 9 डिसेंबर रोजी पुन्हा ते कामावर रुजू झाले होते. सौरभ यांचे स्वप्न अपूर्ण राहिलं. दोघे भाऊ सुट्टीवर आले होते त्यावेळी घरासाठी जागा घेण्याकरता कर्ज प्रक्रिया त्यांनी केली होती. 2 भावांसाठी घर व्हावं ही इच्छा त्यांची होती. परंतु सौरभचं हे स्वप्न अपूर्णच राहिलंय. आपल्या मनात कितीतरी स्वप्न असतात, मात्र देशसेवा हे आपलं प्रथम आणि नैतिक कर्तव्य समजणारे हे जवान खरोखरच देशासाठी आपल्या प्राणांचीही पर्वा करत नाही. अशा या सच्चा देशभक्त जवानास C24 तासचा सलाम. तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर.